उपयोजित अभ्यासक्रम व्यक्तिमत्व विकास या बुक्समध्ये PSY 273 ह्यामध्ये आपण लेसन क्रमांक 3 व्यक्तिमत्वाचा अभ्यास वर्गतत्व दृष्टिकोन ह्यामध्ये आपण वर्गतत्व दृष्टिकोन या विषयावरती आपण बोलणार आहोत। व्यक्तिमत्व संबंधी अनेक विचारवंतांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी पद्धतशीर विचार करून आणि संशोधन करून आपले दृष्टिकोन मांडले आहेत। यापैकी आपल्याला वर्गतत्व आणि गुणतत्व या दृष्टिकोनाची माहिती करून घ्यायची आहे। आकर्षक शरीरयष्टी, बोलण्याची शैली, स्वभाव, सवयी, प्रामाणिकपणा, नम्रता यासारखे अनेक गुण व्यक्तीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात। चांगल्या गुणाबरोबर वाईट गुणही आढळतात। अशा चांगल्या व वाईट गुणाचा पद्धतशीर अभ्यास करून त्यामध्ये एखादे तत्व किंवा नियमबद्धता आढळते काय त्याचे या शास्त्रज्ञांनी मनन केले व त्यातूनच वर्गतत्व व गुणतत्व हे दृष्टिकोन निष्पन्न झाले। प्रथम आपण वर्गतत्व दृष्टिकोनाचा अभ्यास करूया। घटनांमध्ये आढळणाऱ्या साम्य भेदाच्या आधारावर त्याचे वर्गीकरण करणे ही मानवी मनाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे। वर्गीकरणामुळे असंख्य गोष्टी लक्षात ठेवणे आणि त्याचे वर्णन करणे शक्य होते। निसर्गातील वस्तूचे खनिज पदार्थ, वनस्पती व प्राणी असे वर्ग पडतात। अशा वर्गाच्या अनेक जाती व उपजाती लहानपणापासूनच आपल्या लक्षात येऊ लागतात। एवढेच नव्हे तर व्यक्तीमधील आढळणाऱ्या साम्यभेदाच्या आधारावर व्यक्तींना वेगवेगळ्या वर्गामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सामान्य मनुष्य करीत असतो। उदाहरणार्थ बाबूराव फार तापट आहेत, परंतु त्याचे थोरले बंधू शामराव मात्र फारच शांत स्वभावाचे आहेत। किंवा कमल सर्वांमध्ये मिसळून वागते, पण विमल मात्र एकलकोंडी आहे। यासारखी विधाने आपल्या परिचयाची आहेत। अशी विधाने करताना आपल्याला तापट, शांत, समाजशील व एकलकोंडा असे व्यक्तीचे वर्ग अभिप्रेत असतात। व्यक्तीचे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न फार काळापासून झालेले आढळतात। वर्गीकरण कोणत्याही समान गुणधर्मावर आधारित असते। मानसशास्त्रज्ञांनी 4 प्रकारच्या आधारावर अनुसरून व्यक्तीचे वर्ग कल्पिले आहेत। यापैकी शारीरिक वैशिष्ट्यावर आधारित आणि मानसिक क्रियावर आधारित असलेली वर्गीकरणे मानसशास्त्रामध्ये अधिक लोकप्रिय असल्याचे आपण या ठिकाणी त्याचाच विचार करूया। क्रेशमर यांनी सुचवलेले वर्गीकरण बघूया। अजय शरीराने स्थूल, गरगरीत आणि ठिंगणा आहे, परंतु स्वभावाने मात्र तो खेळकर, खूप बोलणारा आणि सर्वांमध्ये मिसळणारा आहे। विजय उंच आणि किडकिडीत शरीराचा, परंतु दुर्मुखलेला, अबोल आणि एकलकोंडा आहे। आपल्या सभोवतालच्या माणसाचे निरीक्षण केल्यास या वर्णाची भरपूर उदाहरणे पाहायला मिळतात, परंतु हे झाले सामान्य माणसाने केलेले निरीक्षण। सामान्य माणसाला ज्या गोष्टी फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत त्या शास्त्रज्ञांना फार महत्त्वाच्या वाटतात। सभोवतालच्या व्यक्तीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व यामध्ये संबंध असावा अशी कल्पना क्रेशमर या जर्मन मानसोपचार तज्ज्ञाला सुचली। त्या दृष्टीने त्याने संशोधन करून शरीर रचनेच्या आधारावर व्यक्तीचे 4 प्रमुख वर्ग सांगितले: मेदप्रधान, स्नायूप्रधान, अस्थिप्रधान आणि बेडोल। मेदप्रधान व्यक्ती स्थूल, ठिंगणे आणि गोलाकार शरीराच्या असतात। स्नायूप्रधान व्यक्ती सुडौल शरीराच्या, रुंद खांद्याच्या आणि बळकट स्नायूच्या असतात। अस्थिप्रधान व्यक्ती उंच आणि किडकिडीत शरीराच्या असतात। बेडोल व्यक्तीत सर्व शारीरिक वैशिष्ट्याचे मिश्रण असते। क्रेशमरने शारीरिक वैशिष्ट्याच्या आधारावर व्यक्तीचे असे वर्ग तर सांगितलेच, परंतु त्याचबरोबर विशिष्ट शरीर रचना आणि स्वभाव असल्याचे म्हटले आहे। असे म्हणतात की अस्थिप्रधान किंवा स्नायूप्रधान व्यक्ती संकोची वृत्तीच्या, एकांतप्रिय आणि हळव्या असतात। त्या इतरांशी संबंध टाळतात आणि आपला बराच वेळ दिवा स्वप्नामध्ये घालवतात। समस्या सोडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन तात्विक आणि आदर्शवादी असतो। बहुधा अशा व्यक्ती विनम्र आणि गंभीर प्रकृतीच्या असतात। ज्या निरोगी व्यक्तीत अशी वैशिष्ट्ये आढळतात त्यांना क्रेशमरने आत्मकेंद्री असे म्हटले आहे।